हे मिक्स करताना बघून तुम्हाला नक्कीच असं वाटेल, की हा कोणतातरी खाण्याचा पदार्थ आहे किंवा आईस्क्रीम आहे, तर बिलकुल नाही. तर हे आहे ब्लीच. हो, खूप दिवसापासून ब्लीच करायचं होतं, तसं ब्लीच मी नेहमी करत नाही. पण मंथमध्ये एकदा करायला काही हरकत नाही. पण माझं बोलाल तर मी आय थिंक लगभग 1 वर्ष झालं ब्लीच नाही केलेलं. दिवाळीत मी हे ब्लीच आणलं होतं आणि आज करेल, उद्या करेल असं बोलता-बोलता हे ब्लीच राहूनच जात होतं. आज वेळ भेटला म्हणून मी हे केलं आणि यात जे ॲक्टिव्हेटर असतं ते फार कमी टाकलं आहे. त्यामुळे थोडीशी चुनचुन झाली आणि इथे तुम्ही बघू शकतात. तर चांगल्या प्रकारे हे मी ब्लीच लावून घेतलं. ॲक्टिव्हेटर कमी टाकल्यामुळे जो ग्लो असतो किंवा जे केस असतात जास्त सोनेरी होत नाही. एक नॉर्मल थोडासा फेअरनेस ग्लो येऊन जातो. जर ब्लीच कोणतं लावत आहे यावरती डिपेंड आहे. ब्लीच लावल्यानंतर कालू माझ्याजवळ येऊन बसली आणि तिने मला बघितल्यानंतर तिची रिएक्शन बघा. तिलाही थोडंसं आश्चर्यच वाटलं होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. ते ब्लीच मी 15 मिनिटानंतर लगेच धुतलं. एवढा इफेक्ट तर नाही आला. इट्स